दोन चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक. शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार. अनेक सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी होणार. दोन चिमुकल्या मुलींच्या हत्येनं राजगुरुनगर हादरलं. 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या. आरोपीनं दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये ठेवले होते. पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांची माहिती. चिमुकल्या मुलांवर पालकांनी लक्ष देणं गरजेचं. एसपी पंकज देशमुखांचं आवाहन. राजगुरुनगरमधील दोन चिमुकल्यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. लेखी आश्वासनानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरेगड आक्रमक. ठाकरेगडाचा पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा. पोलीस ठाण्यासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या घोषणा. कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी. बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या किती जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंसह अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राऊतांची मागणी. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा. निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास तपासामध्ये पोलिसांवर दबाव येईल. क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त. बीड प्रकरणी एसआयटी लावा. सर्वात पहिली मागणी मी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 11 दिवसानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा. अंजली दमानियांकडून मुख्यमंत्र्यांना आवाहन. उद्धव ठाकरे 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौऱ्यावर. याआधी शरद पवार अजित पवारांनी केला दौरा. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांबाबत गावकऱ्यांची नाराजी. दोन्ही अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवल्यामुळे गावकऱ्यांचा रोष. आरोपी अजूनही मोकाट असल्यानं संताप व्यक्त. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मानोरा तहसीलदारांना नागरिकांचं निवेदन. हत्याकांडामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. या प्रकरणातील दोषी पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी. पालकमंत्रीपदाची उत्सुकता मलाही आहे. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तर नेत्याची इच्छा ही आज्ञा. आम्ही भाजपचे सेवक असल्याचीही प्रतिक्रिया. माझं खातं होतं तेच ठेवलं, त्यामुळे पालकमंत्रीपदही राहील. शेवटी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला राज्यव्यापी बैठक. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सर्व सेल प्रमुख, आमदार, खासदार राहणार उपस्थित. 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस वन, कृषी, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा आढावा घेणार. 100 दिवसांच्या नियोजनाबद्दल रोडमॅप तयार केला जाणार. पुणे शहराच्या प्रश्नांवर भाजपची महाबैठक. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज आढावा बैठक घेणार. महापालिका आयुक्तांसह सर्व विभाग प्रमुखांची बैठक. लातूरमध्ये एका उद्घाटन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते एकत्र. आमदार संभाजीराव पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार संजय बनसोडे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र. उद्घाटन सोहळ्यामध्ये नेत्यांची एकमेकांना टोलेबाजी. धुळ्याच्या शिरपूरचे कळमसरे इथे 2 गटामध्ये हाणामारी. 8 जण जखमी. 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, अनिल सुतार यांच्याकडून पुतळ्याची निर्मिती. राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याची झलक. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये आमदार मंजुळा गावितांच्या हस्ते अग्निशमन वाहनांचं लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती. सरकारी रुग्णालयामधील बनावट औषधांच्या घोटाळ्याचा अहवाल समोर. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामधील 2 औषधं बनावट. एफडीएच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर. संबंधित पुरवठादारांवर गुन्हे दाखल होणार. सततचे अपघात पाहता शिवशाही बसेसच्या आजपासून अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपासणी. पुढील 4 दिवस तपासणी आणि त्रुटींचा अहवाल 4 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश. विजयस्तंभ शौर्य दिनाची संघटनांकडून तयारी पूर्ण. देश विदेशातून 20 लाख अनुयायी येणार. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळेंची माहिती. पुण्यामधील वासोटा किल्ल्यावरील पर्यटन 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत राहणार बंद. सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाच्या प्रशासनाचा निर्णय. राज्यामध्ये पुढील 2 दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज.
पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. गेल्या 24 तासांमध्ये शहराच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये घट. धाराशिवच्या परंडामध्ये कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. कांद्याचे दर वाढण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांद्याला 20 ते कमाल 25 रुपये प्रति किलोपर्यंत दर. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. अनेक मजूर रोजगाराच्या शोधामध्ये स्थलांतरित. नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. प्रवाशांची गर्दी पाहता 4था प्लॅटफॉर्म करण्यात येणार असल्याची माहिती. नंदुरबार शहरामधील पाताळगंगा नदीची दुरवस्था. नदीची साफसफाई करण्याची नागरिकांची पालिकेकडे मागणी. रत्नागिरीच्या गुहागर किनारपट्टीवर पोलीस आणि सीआयएसएफच्या जवानांना एनडीआरएफकडून प्रशिक्षणाचे धडे. महसूल विभाग आणि एनडीआरएफचा जिल्हाभरामध्ये संयुक्त उपक्रम. जालन्यामधल्या परतूरमध्ये बागेश्वरी साखर कारखान्यामध्ये स्फोट. 2 कामगारांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी. चुन्याची भट्टी फुटल्यानं स्फोट झाल्याची माहिती. नवी मुंबईच्या तुर्भे पोलिसांकडून 3 बांगलादेशींना अटक. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटलांची धडक कारवाई. पुणेकरांना सायबर चोरट्यांचा वर्षभरात 136.73 कोटींचा गंडा. केवळ 74,27,292 रुपयांची पोलिसांकडून वसुली. सायबर फसवणुकीच्या 140 तक्रारी प्राप्त. जालन्यामध्ये बांधकामाचं साहित्य आणि लोखंडी सळई चोरी करणारा 1 जण पोलिसांच्या ताब्यात. चोरट्याकडून 35,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूरजवळ बसचा मोठा अपघात. बसमध्ये 50 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती. 10 जण किरकोळ जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 36,000 अनधिकृत बॅनर हटवले. 47,000 रुपयांचा दंड वसूल. नवीन वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यामधील महापालिकांचं पाणी महागड्याची शक्यता. वाढता खर्च आणि वाढलेल्या वीज दरांमुळे प्रशासनाकडून हालचाली. मुंबई विद्यापीठामधील भरती प्रक्रिया एमपीएससीतून व्हावी. विद्यापीठांतर्गत भरती व्हावी यासाठी राज्यपालांची भेट घेणार. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक सक्रिय. प्रताप सरनाईक यांच्याकडून पनवेलच्या बस स्थानकाची पाहणी. ठाकरे गटाच्या उदय बनेंनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट. उदय बने ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख. बनेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू. ठाकरे सरकार असताना बंगल्यांचा वापर होत होता का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. तर 42 जणांनी शपथ घेतल्यामुळे बंगलेही शिल्लक नाहीत. काही मंत्र्यांना बंगले तर काहींना फ्लॅट्स दिल्याची पाटलांची प्रतिक्रिया. आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात. सूत्रांची माहिती. तर शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती. माझ्या विरोधातील कटाची पोलिसांना आधीच माहिती होती. आमदार बालाजी किणीकर यांचा आरोप.